वाशिम जिल्ह्यातल्या लेहणी गावच्या राहुल मोरेंकडे 24 एकर शेती आहे। सगळी शेती कोरडवाहू असल्याने त्यांनी थोडक्या क्षेत्रावर बागायती पिके घेण्याचा निर्णय घेतला। पाण्याची सोय असल्याने गेल्या वर्षी जवळपास 1.5 एकरांवर त्यांनी G9 केळी वाणाची लागवड केली आहे। सध्या या केळीची काढणी अंतिम टप्प्यात आहे। प्रत्येक घडाचं वजन जवळपास 32 ते 42 किलोच्या दरम्यान आहे। या केळी पिकापासून त्यांना 1.5 एकरात वर्षभरात 4 लाख रुपयांचा नफा मिळणार आहे। राहुल मोरेंच्या या केळी शेतीची पाहणी करण्यासाठी आज आपण वाशिम जिल्ह्यात जाणार आहोत। वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड तालुक्यातल्या लेहणी गावात राहुल मोरे हे शिक्षक राहतात। गावात त्यांची 24 एकर शेती आहे। ही शेती त्यांचे वडील आणि भाऊ पारंपरिक पद्धतीने कसत होते, पण शेतीचा वाढता उत्पादन खर्च आणि हवामान बदलाच्या संकटामुळे मोरेंनी शेती शाश्वत करण्यासाठी त्यात बदल करायचं ठरवलं। माझ्याकडे एकूण 25 एकर शेती आहे, वडिलोपार्जित शेती आहे। तर आमच्या शेतीमध्ये सुरुवातीला सोयाबीन, हरभरा अशी पिके आम्ही घेत होतो, परंतु गेल्या 7 वर्षे ॲग्रोवनच्या नेहमी संपर्कात, ॲग्रोवन पेपरच्या वाचन, साम टीव्हीवर येणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा हे बघून अशी एक प्रेरणा मिळाली। त्यानंतर जेव्हा मी पुण्याला क्लासला होतो, त्यानंतर जे मित्रांची शेती बघितली तिकडची, त्या कमी क्षेत्रात भरघोस उत्पन्न ते शेतकरी घेत होते। त्यांची ती प्रेरणा घेऊन आपण असं वाटलं की आपणही आपल्या शेतात एवढी चांगली शेती आहे, सर्व काही व्यवस्था असून आपण फक्त आपल्या करायची जी इच्छाशक्ती आहे ती आपली कमी पडत आहे। त्यामुळं असं ठरवलं की आपण सुरुवातीला केळी या पिकाकडे लक्ष केंद्रित केलं आणि केळी लावायचा विचार केला आम्ही। राहुल मोरेंनी सुट्टीच्या दिवशी शेतात राबायचं ठरवलं। स्वतः शेतात राबायला सुरुवात केली। गेल्या वर्षी त्यांनी 1.5 एकरांवर G9 वाणाच्या केळीची लागवड केली। 14 जून रोजी आम्ही केळीची लागवड केली। या लागवडीसाठी आम्ही जयंतच्या G9 या जातीची निवड केली। 7x5 अंतरावर आम्ही याची लागवड केली। त्यानंतर घरी लहान भाऊ, आई वडील यांच्या कष्ट, त्यांची मेहनत आणि मी अमरावतीला सर्व्हिसला आहे, त्यानंतर दर शनिवार रविवारी त्यांना मार्गदर्शन करायचं, खतं कशी द्यायचे, फवारणी कशी करायची आणि शेतीची काळजी कशी घ्यायची की आपल्याला आपण जी बाग लावली ही आपली बाग आपल्या भागात आदर्श कशी बनवायची, यासाठी आम्ही सगळे मिळून प्रयत्न केले। राहुल मोरे हे गेल्या अनेक वर्षांपासून दैनिक ॲग्रोवन आणि ॲग्रोवन बातमीपत्र पाहून आपल्या शेतीत बदल करण्याचा प्रयत्न करतायत। यशोगाथा पाहूनच त्यांनी केळी लागवडीचा निर्णय घेतला। केळी लागवडीपूर्वी त्यांना कुटुंबियांचा विरोध झाला, पण मोरेंनी त्याला न जुमानता केळी लागवड केली। केळीच्या 1.5 एकर जे क्षेत्र आहे आमचं, त्याच्यात 2000ची लागवड झालेली आहे आणि त्याचं साधारणतः 40, 42 तर 30-35 पर्यंत असा घडाचा उतार आलेला आहे। आणि खरोखर आम्ही हरभरा, गहू हे पिकं घेऊन पाहिली, पण संपूर्ण या पिकामध्ये सारा लॉस होत आलेला आहे आणि याच्यामुळं केळीची आम्ही निवड केली आणि मुलाच्या ॲग्रोवन वाचल्यामुळं त्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केळी लावण्याचं धाडस केलं आणि याच्यामधून आम्हाला निव्वळ नफा 3.5 ते 4 लाख रुपये उरते। केळी हे प्रामुख्याने खानदेशात घेतलं जाणारं पीक आहे, पण राहुल मोरेंनी कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या पिकाची चांगली तयारी केली। शेतीच्या मशागतीपासून ते लागवड आणि काढणीपर्यंत तांत्रिक मार्गदर्शन घेतलं। मोरेंनी जून 2014 मध्ये 1.5 एकरात 2000 रोपांची 7 फूट बाय 5 फुटांवर लागवड केली। पाण्यासाठी ड्रीपची व्यवस्थाही केली। केळी हे पीक मुख्यतः जळगाव जिल्ह्यामध्ये घेतलं जातं। आपल्या भागामध्ये नांदेड आणि वसमत भागामध्ये केळीचं पीक होतं, परंतु वाशिम भागामध्ये केळीचं पीक तेवढ्या प्रमाणात घेतलं गेलं नाही किंवा घेतलं जात नाही। परंतु लेहणीचे श्री मोरे यांनी पहिल्याच वर्षी केळीचं पीक घेण्याचा प्रयत्न केला आणि पहिल्या वर्षामध्ये त्यांना साधारण 32 ते 42 पर्यंतची रास मिळते। पहिल्या वर्षी केळीची सुरुवात करून एवढी चांगली रास घेणारे हे खरं चांगले शेतकरी आहेत। वाशिम जिल्ह्यामध्ये उन्हाळ्यामध्ये तापमान साधारण 42 ते 44-45 पर्यंत जातं। त्या वातावरणामध्ये तापमान एवढं वाढल्यामुळं केळीच्या क्वालिटीवर बराचसा परिणाम होऊ शकतो। त्यामुळं मोरे यांनी स्कर्टिंग बॅगचा वापर केलेला आहे। स्कर्टिंगचा बॅगचा वापर केल्यामुळं केळीची जी शायनिंग आहे ती अतिशय उत्तम राहिलेली आहे आणि त्या शायनिंगमुळं त्यांना व्यापाऱ्याकडनं भाव चांगला मिळत आहे। केळीसाठी NHM मध्ये आपण जर टिश्यू कल्चरची केळी लावत असाल तर टिश्यू कल्चरच्या केळीला बेण्यासाठी जे पैसे लागतील त्याच्यासाठी NHM मार्फत अनुदान आहे। मी ह्या भागातील शेतकऱ्यांना साम टीव्हीच्या मार्फत आवाहन करू इच्छितो की त्यांनी जर केळी लावली तर त्यांच्याकडे NHM मार्फत टिश्यूचा आपण अनुदान देऊ शकतो। तसंच ड्रीप मार्फत पाणी दिल्यास केळीचं पीक चांगलं येतं हे इथं दिसून येत आहे। तर ड्रीपसाठी अनुदान आहे, त्याच्यामार्फतही आपण अनुदान देऊ शकतो। सध्या मोरेंच्या शेतात केळीची काढणी सुरू आहे। त्यांना एका झाडापासून
32 ते 42 किलो वजनाचे घड मिळत आहेत. 2000 केळी झाडांपासून त्यांना किमान 70 टन उत्पादन हाती येत आहे. तर याची विक्री सरासरी 800 रुपये क्विंटलनं सुरू आहे. यापासून त्यांना 5.5 लाख रुपयांचं उत्पन्न हाती येणार आहे. तर यापैकी 1.5 लाखांचा खर्च आलाय. तो वगळता किमान 4 लाख रुपयांचा नफा हाती येईल अशी अपेक्षा आहे. आमच्या जे केळीचं आहे ते पूर्णपणे घड बाहेर पडलेले आहेत, पूर्ण केळी निसवलेली आहे आणि त्यापैकी कमीत कमी 3.5 टन केळी आतापर्यंत आम्ही विकलेली आहे. त्याला आम्हाला 781 रुपये भाव बागायतदाराकडून जे बागवान आहेत आमच्या परिसरातले त्यांनी दिलेला आहे. तसा भाव थोडा सध्या कमीच आहे, परंतु तरीही समाधानकारक उत्पन्न आहे आणि रास व्यवस्थित पडल्यामुळे आपला जो कमी जो भाव आहे तो भाव पण आपल्याला त्यातून भरून निघत आहे. तसा 1000 रुपयापर्यंत भाव असले तर शेतकऱ्याला आणखीनही केळीतून नफा मिळू शकतो. केळी हे आपलं पीक नाही म्हणून सुरुवातीला या पिकासाठी विरोध करणारे आई वडील केळीची बाग बघून समाधानी असल्याचं सांगतात. आमच्याकडे 25 एकर शेती आहे आणि पहिल्यापासून हरभरा, सोयाबीन, उडीद, मूग हेच घेत पीक आलो. याच्यामुळं काय आम्हाला त्याच्यात नफा काही उरला नाही. माझा मुलगा शिक्षक आहे अमरावतीले, तो नेहमी अग्रवन वाचते, अग्रवन पाहते. त्याला बागायतीचा शेतीचा जास्त नांद आहे. त्यानं आम्हाला नेहमी करता सांगितलं की आम्हाला केळी लावायच्या, डाळिंब लावायचे. त्यानं आम्ही नाही म्हणजे आपण त्यानं हे केलं, धाडस केलं. त्याचं हे आज आम्हाला त्याचं हे फळ भेटलं. शनिवार रविवार येऊन शेतात येतो आणि त्याकडे लक्ष देतो. माझे मिस्टर काही कृषी अधिकाऱ्याचा सल्ला यांचं मार्गदर्शन घेऊन माझे सासू सासरे यांना सांगतात की बा कसं करणार, असं काय करायचं ते सर्व सांगतात. आणि ते माझे सासू सासरे शेतात खूप कष्ट करतात. ते स्वतः काम करतात, काही मजुरांकडून करून घेतात. आणि आमचं या केळी या पिकातून आम्हाला 4 लाख रुपये निव्वळ नफा आता मिळालेला आहे. निसर्गात होणाऱ्या बदलांमुळे पिकांवर मोठ्या प्रमाणावर रोगाचा प्रादुर्भाव होतोय. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. यावर मात करण्यासाठी राहुल मोरेंनी नुकतंच निसर्ग शेतीतज्ञ सुभाष पाळेकरांचं मार्गदर्शन घेतलंय. त्यांनी शेवटच्या टप्प्यात केळीला जीवामृताचे डोस देखील दिलेत. केळी हा आपल्या परिसरातील म्हणजे केळी कुणी लावलेलीच नाही आणि यांनी हे धाडस केलं केळी लावण्याचं. तर यांना सरासरी उत्पन्न 4 ते 4.5 लाख रुपये नफा येतो. आणि आजूबाजूचे शेतकरी केळ म्हणजे अति चांगली आलेल्यामुळे हे बघण्याचं इकडे येत आहेत. विदर्भातील पारंपरिक शेती परवडत नाही म्हणून शेती सोडून नोकरीच्या मागे धावणाऱ्यांची संख्या कमी नाही. मात्र राहुल मोरेंनी नोकरी सांभाळून यशस्वी शेती करून आदर्श शिक्षकाबरोबर आदर्श शेतकरी होण्याचा प्रयत्न केलाय. त्यांच्याप्रमाणे इतरही शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देऊन केळीची लागवड केल्यास शाश्वत उत्पन्न वाढण्यास मदत मिळणार हे मात्र नक्की. गजानन भोयर, साम टीव्ही, वाशिम.